सिंगलटन सेट मराठीतून याला म्हणतात, पहिली तीच व्याख्या होती ना, पान क्रमांक 4 सिंगलटन सेट मराठीतून याला म्हणतात एक घटकी संच. नीट आता समजावलं, एक घटकी संच. आता मराठीतून क्लिअर आहे. एक घटकी संच म्हणजे असा संच की ज्याच्यामध्ये एकच घटक असतो. रे लक्षात. मग सिंपल डेफिनेशन त्याची, अ सेट कंटेनिंग only one element is called सिंगलटन सेट. त्याला एक घटकी संच असे म्हणतात. काल आपण ही व्याख्या बघितली, पण कारण मला 100% गॅरंटी तुमच्यापैकी एकाने मी शिकवलेलं तुम्ही लिहून घेतलेलं घरी जाऊन वाचलं. माहिती सांगा, वाचलं का? इथून गेल्यानंतर त्या वहीला, पुस्तकाला तुम्ही आज क्लासला येतानाच हात लावला असेल. म्हणून तुम्हाला 4ही व्याख्या शिकवल्या पण तुमच्या लक्षात आल्या नाही. मग अभ्यास करणं म्हणजे काय करणं, तर आज जे काही शिकवलं तुम्हाला संध्याकाळी ते एकदा वाचून बघायचं. काय शिकवलंय त्या व्याख्या वाचून बघायचं, त्याचा अर्थ समजावून घ्यायचा, आणि मग त्यावरचे उदाहरणं आपल्या लक्षात आहेत की नाही ते लिहून बघायचे. त्याला म्हणायचं गणिताचा अभ्यास करणं. म्हणजे सर्वात सोपं गणिताचा अभ्यास करण्याची सर्वात सोपी व्याख्या अशी की गणित हा सरावाचा विषय. सराव म्हणजे वारंवार ते गणित वाचावे लागतात, सोडून बघावे लागतात. आणि जर आपण ते मराठीतून किंवा इंग्रजीतून वर्डिंग जर बघितली तर सिंगलटन सेट, सिंगल शब्द आला ना, सिंगल म्हणजे एकटा, बॅचलर. मग असा घटक किंवा अशी घटना जी फक्त एकदाच घडते त्याला म्हणजे सिंगलटन सेट. बऱ्याचशा असं काही घटना आहे की त्या फक्त या सृष्टीमध्ये एकदाच घडतात किंवा घडलेल्या आहेत किंवा आहेत. या सृष्टीमध्ये आपल्याकडे सूर्य एकच आहे की नाही, अजून दुसरा जवळ असतं तर त्याला ओढून आणला असता आपण पुन्हा. तू रात्री उजेड दे, तू दिवसा उजेड दे, 24 तास उजेड राहिला असतं. मेले असते लोक करपून जळून उष्णतेने, आहे की नाही. सिंगलटन सेट. मग गणितामध्ये बघत असतानाचे एक्झाम्पल आपण बघितलं होतं. एक्झाम्पल दॅट इज, पहिलं एक्झाम्पल आय थिंक yesterday I have told you about a set A in which element x is a person such that myself, x ही व्यक्ती आहे आणि ती कोण आहे? मी स्वतः. माझ्यासारखं दुसरं मॉडेल आहे का या पृथ्वी तलावर? सध्या तरी नाही. तुमच्यासारखं दुसरं मॉडेल आहे का? तुमच्या घरामध्ये जर तुम्ही 2-3 भाऊ बहीण असतील तर सगळे सारखे आहेत का? इंडिव्हिज्युअल मॉडेल तयार करतो निसर्ग. कधीच 2 व्यक्ती सारखे नसतात. आवळे जावळे सुद्धा सारखे नसतात. दिसताना जरी सारखे दिसत असले तरी कशात ना कशात त्यांचा फरक आपल्याला जवळून जाऊन गेल्यानंतर बघतो. दोन्ही मुलं जरी असली, दोन्ही मुली जरी असली, एक लेफ्टी असतो एक राईट असतो, जरी सारखे असले तंतोतंत, पुढं मागं उंचीमध्ये कशामध्ये तरी फरक पडतोच. आता आपल्याकडे श्यामल कोमल येतात, दोघीमध्ये फरकच. श्यामल बुट्टी, कोमल उंच आहे. माग आपल्या अरविंदच्या आत्याच्या मुली होत्या, सागर आणि शीतल, तर त्यांच्यामध्ये फरक होताच. सांगायचं तात्पर्य, मनुष्य प्राणी हे सिंगल एकच असतो. म्हणून आपण उदाहरण घेतलं. दुसरं उदाहरण आपण बघितलं होतं. सपोज अ सेट x in which element x काय आहे? x is a even prime number. कोण इव्हन प्राईम नंबर? 2 आहे फक्त, सम असलेली एकमेव मूळ संख्या. आणि म्हणून अशा पद्धतीचे जे संच राहतात त्याला आपण म्हणतो सिंगलटन सेट. मराठीतून त्याला म्हणायचं एक घटकी संच. कळाला आता? माझ्या मागे एकदा व्याख्या म्हणा. सिंगलटन सेट, a set containing only one element is called a singleton set. A set containing only one element is called a singleton set. म्हणा.
सेट कंटेनिंग ओनली वन एलिमेंट इज कॉल्ड सिंगलटन सेट. कोण म्हणून दाखवा तो सांगा. ती नाही मी सांगितली. हीच पाठ करायची. काल लिहिलं तर तुम्ही पुस्तकातलं, आता आज हे आल्या म्हणजे मग तुमचं सर्वात सोपं सेट कंटेनिंग ओनली वन एलिमेंट इज कॉल्ड सिंगलटन सेट असं तुम्हाला पाठ होईल. करा पटकन. बघा काल तुम्ही जर अभ्यास पूर्ण केला असता तर आज आपल्याला पुढचा प्रश्न घेता आला असता फायनाईट आणि इनफायनाईट. उद्या तसं करू नका. पुढच्या महिन्यामध्ये तुमची पहिली एक्झाम होईल. अल्जेब्राची होईल आणि जॉमेट्रीची होईल. एक्झाम ऑफलाईन असेल. चला लिहा लवकर. अक्षर चांगलं काढा. पुन्हा तुम्हालाच वाचायचंय. पुन्हा म्हणतात कोणी लिहिलं गाड्या माझ्या वहीवर. अजून कोणी सिंगलटनचं उदाहरण सांगू शकतं का. तिसरं उदाहरण. असा संच सांगा की त्याच्यात एकच घटक असतो. मराठीतून सांगा काय बिंदास सांग. चला माऊली उदाहरण सांगतोय बघूया आपण काय उदाहरण. 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या. 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या. बरोबर 9. काल आपण घेतलं ना. चालेल. तर एकच मोठ्यात मोठी संख्या आहे 2 अंकी. एकदम चांगलं उदाहरण आहे ते. तुम्ही लिहा एक्झाम्पल नंबर 3. आणि मग अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. तर समजा नंबर n, परंतु n आपण नॅचरल नंबरसाठी वापरतो. सेट ए बी झाला सी घेऊ. कसा आहे सी. इन विच एलिमेंट एक्स. एक्स इज अ 2 डिजिट ग्रेटर नंबर. ग्रेटेस्ट नंबर म्हणजे सर्वोच्च संख्या. 2 अंकी सर्वात मोठी संख्या. तर ती किती. एकच आहे फक्त 99. 2 4 आहेत का 2 अंकी मोठ्या संख्या नाही. ठीक आहे. चला अजून एखादं उदाहरण कोणी सांगू शकतं का की एकच घटक आहे त्याच्यामध्ये. भरपूर अशी उदाहरणं आपण तयार करू शकतो. समजा सांग कृष्णा बा. हा मुख्यमंत्री एक असतो पण आपल्या भारतामध्ये सगळ्या राज्याला वेगवेगळे मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राच्या. ठीक आहे. मुख्यमंत्री कृष्णा तर राजकारणात जरा जास्त इंटरेस्ट दिसतोय. काही दिवसांनी तो तालुक्याचा आमदार म्हणून निवडून येईल. तर एक्स काय. एक्स इज अ सीएम ऑफ महाराष्ट्र. शाबाश. सी हा घटक कसा आहे की त्याच्यातील घटक हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री. मुख्यमंत्री एकच असतो. 2 मुख्यमंत्री एकदाच काही पदावर राहत नाही. एका खुर्चीत 2 जण कसे बसतील. खुर्ची फाटून जाईल ना. ठीक आहे. दोन्ही उदाहरणं लिहून घ्या पटकन. फासले लवकर. अशी बरीचशी उदाहरणं आपल्याला बघायची आहेत म्हणजे अभ्यासायची आहेत. अजून आपल्याला याच्यातील 2 व्याख्या 3 व्याख्या पूर्ण करायच्या. एम्प्टी सेट और नल सेट, फायनाइट सेट, इनफायनाइट सेट. तर ज्या दिवशी शिकवलं त्याच दिवशी व्यवस्थित अभ्यास करून पूर्ण करून टाकायचं. दुसऱ्या दिवशी विचारलं की आपल्याला सांगता आलं पाहिजे. चला आता दुसरी व्याख्या एम्प्टी सेट और नल सेट. बोर्डवरती लिहितोय एम्प्टी सेट. EMPTY.
एम्प्टी सेट और नल सेट, मराठीतून त्याला म्हणतात रिक्त संच. लिहासोबतल्या म्हणजे लवकर होतं. रिक्त संच व्याख्या इथं लिहितो त्याची डेफिनेशन. अ सेट containing not a single element is called empty set. Is called an empty set. मराठी असा संच ज्यामध्ये एकही घटक नसतो त्याला रिक्त संच असे म्हणतात. रिक्त संच दाखवतात काय? या दोन प्रकारे तुम्ही रिक्त संच दाखवू शकता. एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर 1. सेट x is such that u is element x. x is such that कसा आहे x? हा u is greater than x is less than 6. So that x is a natural number such that u is less than x is less than 6. 5 पेक्षा मोठी आणि 6 पेक्षा लहान असलेली नैसर्गिक संख्या की जी नाहीच आहे आणि म्हणून या संचामध्ये एकही घटक येणार नाही. याला म्हणायचं रिक्त संच. हे ना, हे रिक्त संचाचं चिन्ह आहे. ऍक्च्युअली भौतिकशास्त्रामध्ये याला फाय म्हणतात, पण तुम्ही याला काय म्हणायचं? एम्प्टी सेट. आणि हा एम्प्टी सेट काहीच नाही घटक, मोकळा चंक. तर या व्याख्या पाठ करा. अजून 2 दिवस काय, 1 दिवस राहिला. आज 29 आहे ना, 31 तारखेपासून आपल्याला दोन्ही पिरियड म्हणजे आता 1 तारखेला येणार आहे गुरुवारी आपल्याला मॅथ 2 आणि सायन्स दोन्ही पिरियड घ्यायचे. लक्षात. 1 जुलैपासून तुमचं सेमिस्टर सुरू होईल. दर महिन्याला तुम्हाला तुमची फी रिचार्ज करायची. 5 जुलैपर्यंत तुम्हाला ती फी जमा करायची, ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष माझ्याकडं. ऑनलाईनही जमा करू शकता तुम्ही. 94326818@Paytm तुम्ही टाईप करायचं, ऑटोमॅटिक अकाउंट ओपन होतं, त्याच्यामध्ये बॅलन्स करायचं. चला, लिहून घेतले सगळ्या व्याख्या कळाल्या दोन्ही पण. आता माझ्या मागे या 2 व्याख्या वापस म्हणा. उद्या मी तुम्हाला ह्या व्याख्या विचारीन, त्या तुम्हाला सांगता आल्या पाहिजे. पहिली व्याख्या सिंगलटन सेट म्हणा. द सेट कंटेनिंग ओनली वन एलिमेंट is called singleton set. A set containing only one element is called singleton set. शाबाश, जमलं मावलीला. कृष्णा म्हण, a set containing only one element is called singleton set. चला, डेफिनेशन नंबर 2. वेळ थोडा राहिला मला, 12:30 वाजता पुन्हा परीक्षा घ्यायची. दुसरी व्याख्या म्हणा माझ्या मागे. एम्प्टी सेट. Empty set, a set containing not a single element is called empty set. किंवा मराठीतून त्याला रिक्त संच असे म्हणतात. रिक्त संच असे म्हणतात. ओके, बाय बाय, सी यू टुमॉरो. उद्या भेटूया पुन्हा याच पिरियड मध्ये याच वेळी. तोपर्यंत तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.